नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. नवीन भूसंपादन अधिनियमाच्या बाबतीत आपण यापूर्वी बरेच व्हिडिओ केले आहेत आणि त्याची एक स्वतंत्र प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. त्यामध्ये अधिक जजमेंट जे आहेत ते सर्वाधिक जजमेंट कलम 24 च्या संदर्भातले आहेत आणि सुप्रीम कोर्टाने आणि देशातल्या विविध हायकोर्टाने देखील आतापर्यंत सर्वाधिक जास्त जजमेंट जे दिलेले आहेत ते कलम 24 बद्दलच आहेत. नवीन कायद्याच्या कलम 24 बद्दल आहेत. अलीकडच 17 मार्च 2023 रोजी सुप्रीम कोर्टाचा आणखी एक निर्णय याच संदर्भात आलेला आहे आणि कलम 24 चा अर्थ हळूहळू अधिक स्पष्ट होतो आहे. ही केस आहे गुजरात राज्यातली वरोडा जिल्ह्यातल्या वाघोडा तालुक्यातल्या तरसावा गावची. एका शेतकऱ्याची 2 हेक्टर 37 जमीन प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव होता. त्याच्या आजूबाजूचे आणखी शेतकरी आहेत, त्यांची देखील जमीन भूसंपादन झाली. त्यांच्या भूसंपादनाच्या बाबतीत कोणतेही प्रश्न निर्माण झाले नाहीत. हे भूसंपादन साधारण 1992-93 च्या दरम्यान सुरू झालं आणि ते जुन्या भूसंपादन कायद्याप्रमाणे त्याची प्रक्रिया सुरू झाली. 11/6/93 रोजी शेतकऱ्यांनी दिलेल्या संमतीच्या आधारे एक संमती दर्शक निवाडा, ज्याला आपण कन्सेंट अवॉर्ड असं म्हणतो, जुन्या कायद्याच्या कलम 11 प्रमाणे हा कन्सेंट अवॉर्ड झाला. कन्सेंट अवॉर्ड जेव्हा होतो तेव्हा लगेच त्यांना मोबदला देण्याची व्यवस्था केली जाते. 90% रक्कम त्याच वेळेस ऑफर केली गेली. ती शेतकऱ्याला मान्य देखील होती, पण त्याने ती स्वीकारली नाही. नंतर 10% रक्कम देखील ऑफर करण्यात आली, ती देखील त्यांनी स्वीकारली नाही. शेवटी भूसंपादन करणाऱ्या यंत्रणेनं त्यांना अंतिमरित्या कळवलं की आपण मान्य केलेली जी रक्कम आहे ती उपलब्ध आहे, तयार आहे. आपण अमक्या तारखेला येऊन घेऊन जावे, अन्यथा ती सरकारच्या तिजोरीमध्ये आपल्या नावाने पडून राहील. दरम्यान हे शेतकरी त्या भूसंपादन अधिकाऱ्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आता आमच्या कुटुंबामध्ये बरेच वाद निर्माण झालेले आहेत आणि मला माझी संमती रद्द करायची आहे. मला हे भूसंपादन नको आहे, ते कॅन्सल करा. ते नर्मदा पुनर्वसन प्राधिकरण जे आहे त्यांचं ते भूसंपादन होतं. त्यांनी ही बाब तपासली. मागची जमीन संपादित झाली, पुढची जमीन संपादित झाली आणि हा मधला एक पट्टा आहे 2 हेक्टरचा, तो दिला जर गेला नाही तर त्यांचा प्रकल्प होऊ शकणार नाही. आणि या परिस्थितीमध्ये त्यांची विनंती मान्य करण्यासारखी नव्हती. त्याचं कारण भूसंपादनाचा अवॉर्ड झाला होता, रक्कम पूर्णपणे तयार होती. सुरुवातीला 90% ऑफर केली, नंतर 10% ऑफर केली, त्यांना अल्टिमेटम दिला, तरी देखील त्यांनी रक्कम उचलली नाही. म्हणजे नर्मदा प्रकल्प अथॉरिटी किंवा गुजरातचं शासन किंवा त्या भूसंपादनाचे जे विशेष भूसंपादन अधिकारी आहेत ते यांच्याकडून कोणतीही चूक किंवा कायदेशीर प्रक्रिया शिल्लक राहिलेली नव्हती. आणि त्यांना कळवलं की आपली विनंती आता मान्य करता येणार नाही. त्याचं कारण आहे की प्रकल्प हा वेगळ्या टप्प्यात आहे आणि आपली भूसंपादनाची प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे. ते ताबा घ्यायला गेले, त्यांनी ताबा द्यायला नकार दिला. 7/3/95 ला ताबा घ्यायला गेले, त्यांनी ताबा दिला नाही. शेवटी सरकारच्या कार्यपद्धतीप्रमाणे जे आतापर्यंतची सेटल्ड प्रोसिजर आहे, जेव्हा कोणी ताब्याला विरोध करतो तेव्हा शासनाचे लोक, भूसंपादनाचे अधिकारी सिंबॉलिक ताबा घेतात. म्हणजे ताबा घेतला असा पंचनामा करतात आणि 7/12 वरती किंवा ज्याला खसरा म्हणतो त्या खसऱ्यावरती त्या प्रकल्प अथॉरिटीचं किंवा शासनाचं नाव लावून टाकतात. जमीन जरी त्या शेतकऱ्याच्या ताब्यात राहिली तरी ती मालकी मात्र सरकारची होते. त्या प्रकल्पाकडे ती जमीन वेस्ट होते, त्या सरकारकडे ती जमीन कायद्याने गेली असा त्याचा अर्थ राहतो. त्यानंतर 95 नंतर काही काळ ती जमीन त्यांच्याकडे राहिली. दरम्यान नवीन कायदा जो 1 जानेवारी 2014 ला लागू झाला, भूसंपादनाचा नवीन कायदा, ज्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत, तो कायदा लागू झाला. त्या कायद्यामध्ये कलम 24 असं कलम आहे की जर जुन्या प्रक्रियेप्रमाणे, जुन्या कायद्याप्रमाणे एखादी केस, भूसंपादनाची केस चालू असेल आणि ती 1 जानेवारी 2014 पर्यंत पूर्ण झाली नसेल, म्हणजे अवॉर्ड झाला नसेल, पोझिशन घेतलं नसेल, तर मात्र त्याचा अवॉर्ड करताना
नव्या कायद्याच्या ज्या कॉम्पेन्सेशन देण्याच्या तरतुदी आहेत त्याच्याप्रमाणे, म्हणजे प्रक्रिया पूर्ण झाली ती जुन्या कायद्याप्रमाणे, पण मूल्यांकन करायचं ते नव्या कायद्याप्रमाणे. हा त्यातली एक अट आहे. त्या कायद्यातली दुसरी अट आहे की जर जुन्या कायद्याप्रमाणे भूसंपादन झालं आणि भूसंपादन झाल्यापासून 1 जानेवारी 2014 पर्यंतचा साधारण 5 वर्षाचा कालावधी गेलाय आणि या कालावधीत कॉम्पेन्सेशन दिलं गेलं नाही आणि ताबाही घेतला नाही, म्हणजे 2 अटी आहेत. त्याला ट्विन कंडिशन असं म्हणतात. तिथे जरी शब्द ऑर आहे तरी कोर्ट म्हणतो त्याला नॉर वाचलं पाहिजे. म्हणजे काय, गेल्या 5 वर्षात, म्हणजे 1 जानेवारी 2014च्या पूर्वी 5 वर्षात, ज्याच्यामध्ये कोर्टाचे स्टे वगैरे सगळं वगळून, म्हणजे 7 वर्ष होऊ शकतात, 8 वर्ष होऊ शकतात, कोर्टाचा स्टे 1-2 वर्ष असेल तर, अशा कालावधीत भूसंपादन झालं पण ताबाही घेतला नाही आणि पेमेंटही केलं नाही आणि मेजर काही लोकांना केलं आणि मेजर लँड ओनर्सला पेमेंट केलंच नाही, अशी जर का केस असेल तर मात्र असं भूसंपादन लॅप्स होतं. त्याला व्यपगत असं म्हणतो. म्हणजे ती प्रक्रिया व्यपगत होते आणि नव्या कायद्याप्रमाणे प्रक्रिया सुरू करावी लागते. हा कायद्याचा अर्क आहे किंवा खऱ्या अर्थानं त्याचा अर्थ आहे. त्यातलं कलम 2402 म्हणतं, हा जो नवीन कायदा आहे 2013चा, म्हणजे लॅप्स होण्याचं जे सेक्शन आहे ते कधी ऍक्शन मध्ये येतं. इट टेक्स प्लेस वेअर ड्यू टू इनऍक्शन ऑफ अथॉरिटीज फॉर 5 years or more or prior to commencement of this act. या कायद्याच्या आधी 5 वर्षापर्यंत अवॉर्ड होऊन देखील ताबा न घेणं आणि कॉम्पेन्सेशन न देणं, अशी जर का हयगय सरकारच्या वतीने, भूसंपादन यंत्रणेच्या वतीने किंवा भूसंपादन अधिकाऱ्याच्याकडून झाली असेल तरच लॅप्स होण्याचं जे काही 2402 आहे हे कलम ऍक्टिव्हेट होतं. इतर केसमध्ये ऍक्टिव्हेट होत नाही. या प्रस्तुत केसमध्ये काय प्रकार आहे, भूसंपादन झालं, जून 93 मध्ये झालं, त्याचा ताबा घेतला गेला, रक्कम द्यायला तयार आहेत, ते रक्कम स्वीकारायला तयार नाहीत, अशी ही प्रकारची केस आहे. आणि मग ते म्हणते, त्यांचं म्हणणं काय की पेमेंट झालेलं नाही. कोर्ट काय म्हणतं, पेमेंट त्यांच्या बँकेत गेलं नसेल पण पेमेंट त्यांना ऑफर केलं होतं आणि त्यावेळेस सरकारने त्यांना स्वच्छ सांगितलं की तुमचं पेमेंट तयार आहे, अमक्या तारखेला येऊन तुम्ही घेऊन जा, आणि जर तुम्ही घेऊन गेला नाहीत तर ते आमच्याकडं पडून राहील ट्रेझरीमध्ये. आता ते कोर्टात जमा करायची आवश्यकता नाही. कोर्टात जमा केलं नाही हा टेक्निकल मुद्दा, कोर्टात जमा करायचीच गरज नाही. कोर्टात किंवा त्यांच्या खात्यात जमा करणं हा त्यांनी खाते नंबर दिल्यानंतरचा आहे. कारण 2093 वगैरे खात्यात जमा करत नव्हते, जनरली ते असायचे. आता अलीकडे फक्त खाते नंबर घेतो आणि आपण खाते नंबरवरती ट्रान्सफर करतो. तेव्हा कोर्टात जमा करणं ही काही फारशी कंडिशन आहे असं कोर्टाला वाटत नाही. मात्र ते सरकार ट्रेझरीमध्ये रेडी असलं पाहिजे पेमेंट करण्यासाठी आणि त्याने ऑफर केलं असलं पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. अशा पद्धतीचं म्हणजे पेडचा अर्थ लावताना देखील सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की एकूणच या केसमध्ये कलम 24चा अर्थ लावण्याचा जो यापूर्वीच्या केसेसमध्ये प्रयत्न झाला आणि जास्त सेलिब्रेटेड किंवा लँडमार्क केस जी आहे इंदोर डेव्हलपमेंट अथॉरिटीची, त्याची उदाहरणं देऊन या केसमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. एक सुंदर जजमेंट आहे, 30 पानाचं जजमेंट आहे आणि 17 मार्चचं म्हणजे अगदी अलीकडचं 17 मार्च 2023चं जजमेंट आहे. आपण जरूर वाचा. ज्यांना ज्यांना याच्यात इंटरेस्ट असेल, ज्यांना हा भूसंपादनाचा कायदा, नवीन भूसंपादनाचा कायदा आणि त्याचे हे जे काही बारकावे आहेत ज्याला आपण इंट्रिकसीज म्हणतो त्या समजून घ्यायचे असतील, त्यांनी हे वाचलं पाहिजे. मी यासोबत या आमच्या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये याच्या डाउनलोडची लिंक, आमची जी मेंबर लिंक असते त्याच्यावरती देतो आहे, आपण ज्याला पाहिजे असेल. बाकी सबस्क्रायबरसाठी देखील ज्यांना हवंय तर पब्लिक डोमेनमध्ये जजमेंट उपलब्ध आहे. आपण जस्ट गुगल करा, जजमेंट मिळून जाईल. सुप्रीम कोर्टाच्या साईटवर जा, जजमेंट मिळून जाईल. अगदी इतकं करायचं नसेल तर या ठिकाणी आम्हाला ऍक्सेस मागा, आम्ही जजमेंटचा ऍक्सेस आपल्याला देऊ. सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की एखाद्याला समजा लेट पेमेंट झालंय असं वाटत असेल तर लेट पेमेंटसाठी जुन्या कायद्यामध्ये देखील तरतूद आहे ना.
त्याच्यावरती व्याज मागता येतं अगदी 15% प्रमाणे. पहिल्या वर्षासाठी 9% आणि नंतरच्या वर्षासाठी 15% अशी व्याज देण्याची तरतूद. त्यामुळं लेट झालं तर त्याचं काहीच नुकसान नाही. जर लेट झालं तर तेवढे व्याज मागण्याची तरतूद कायद्यामध्ये असल्यामुळे या ठिकाणी लॅप्स होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आता ही केस सुरुवातीला गुजरातच्या हायकोर्टामध्ये सिंगल बेंचकडे गेली होती. त्यानंतर त्यांच्या डिव्हिजन बेंचकडे गेली. त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन झालं आणि रिव्ह्यू पिटिशन नंतर ते सुप्रीम कोर्टात आलं. म्हणजे शेतकऱ्याची बाजू गुजरातच्या हायकोर्टच्या सिंगल बेंचने उचलून धरली होती आणि केस लॅप्स झाली असं म्हटलं होतं. त्यानंतर डिव्हिजन बेंचकडे गेले. हे नर्मदा रिहॅबिलिटेशन अथॉरिटीचे लोक. तिथे डिव्हिजन बेंचने देखील सिंगल बेंच म्हणणं मान्य केलं. शेवटी त्यांनी रिव्ह्यू दाखल केला. रिव्ह्यू रिजेक्ट झाला. म्हणजे गुजरातच्या हायकोर्टामध्ये त्यांना रिलीफ मिळाली नाही गव्हर्नमेंटला आणि गव्हर्नमेंट म्हणतोय की गव्हर्नमेंट म्हणतोय लॅप्स झालेली नाहीये आणि हायकोर्ट म्हणतोय लॅप्स झालेली आहे. शेतकरी म्हणतो लॅप्स झालेली आहे. मग या कायद्यात अर्थ लावण्याची गरज होती म्हणून हे सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाने लिहिलं की प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जर का उशीर झाला तर ते लॅप्स झालं आणि शेतकऱ्याच्या हलगर्जीपणामुळे किंवा त्यांनी पैसे स्वीकारले नाहीत म्हणून ते पुढे गेलं. त्याला लॅप्स म्हणता येत नाही. ही केस चालूच आहे. जुन्याच कायद्याप्रमाणे झालेलं जे पेमेंट आहे ते त्यांना स्वीकारावं लागेल आणि हे भूसंपादनाची प्रक्रिया लॅप्स झालेली नाहीये असं सुप्रीम कोर्टानं या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे. जजमेंट अत्यंत सुंदर आहे. हे पहा जजमेंट. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की स्टेट ऑफ गुजरात वर्सेस अँड अदर्स वर्सेस जयंतीभाई ईश्वरभाई पटेल यांचं हे जजमेंट आहे. 17 मार्च 2023चं अगदी अलीकडचं हे जजमेंट आहे. 30 पानाचं सुंदर जजमेंट आहे. आपण जरूर वाचा. त्याची लिंक याबरोबर मिळेल. जर का हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा. ज्यांना याचा उपयोग होईल किंवा ज्यांना यातले आणखी बारकावे जाणून घ्यायचे असतील त्यांनी जरूर हे वाचा. आपण जर का यापूर्वी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आपण ज्यांना ज्यांना फॉरवर्ड कराल, शेअर कराल, त्यांनी जर का सबस्क्राईब केलं नसेल त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला सतत मिळत राहतील. या ठिकाणी मी थांबतो. आपण पुन्हा अशाच नव्या विषयावरच्या माहितीपूर्ण व्हिडिओसह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.